महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी गोपाल बदने हा अखेर पोलिसांना शरण आला। आज गोपाल बदनेला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। रात्री उशिरा गोपाल बदनेची मेडिकल अर्थात आरोग्य तपासणी देखील पूर्ण झाली आहे। महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बदने हा फरार होता। दरम्यान या प्रकरणावरून सध्या जोरदार राजकारण देखील रंगतंय। आता बदनेला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली। तिच्या कुटुंबियांची आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये तिच्या मूळ गावी जात भेट घेतली। सुरेश धसांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना धीर दिलाय। या प्रकरणी सुरेश धस उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत। तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी देखील महिला डॉक्टर कुटुंबियांची भेट घेतली होती। तर बीडमधील दोन नेते हे आता महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झाले। सुरेश धस यांनी देखील पीडित मुलीच्या वडिलांची आणि कुटुंबियांची भेट घेतली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसोबत ते चर्चा करतील असं देखील त्यांनी सांगितलंय। तर पंकजा मुंडे यांनी देखील या पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। आणि या पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर सुरेश धस त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। आग्रही मागणी आमची ही आहे की SIT याच्यामध्ये झाली पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। आमचं लेकरू इथून एवढं शिकून आणि झिरो कसल्याही प्रकारचा 1 रुपयाचं डोनेशन न लागता तिचा मेरिटवरती नंबर लागलेला आहे आणि मेरिटवरती पास होऊन ते लेकरू तिकडे गेलेलं आहे, नोकरी करते आणि नोकरी करीत असताना तुम्ही जर अशा पद्धतीने प्रेशराईज करून एखाद्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार होत असतील तर याच्यामध्ये 306 कलम लागेल हे आम्हाला माहिती आहे। परंतु पुरवणी जबाबामध्ये किंवा तपासामध्ये जर वेगळ्या काही बाबी त्या ठिकाणी निदर्शनास आली तर आणखी गंभीर सुद्धा गुन्हा याच्यामध्ये कलम लागावेत अशा प्रकारची अपेक्षा कुटुंबियांची आहे आणि माझी सुद्धा त्या ठिकाणी राहणार। कारण याच्यामध्ये तिने जे कंप्लेंट केल्यात नावं दिलेत त्याच्यात पोलीस प्रशासनातील नाव आहे, त्याच्यामध्ये तिच्या फील्डमध्ये काम करणारे वरिष्ठ डॉक्टरांचे नाव आहेत आणि या तक्रार जुन्या आहेत काही। तर या सगळ्याचा विचार करताना एक क्लास 1 डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते, हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे, हा गंभीर विषय आहे। मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे, बोलणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे। कोणालाही पाठीशी घालतंय असं जराही परिवाराला आणि लोकांना वाटलं नाही पाहिजे असा आग्रह मी धरणार आहे। मृत महिला डॉक्टरच्या वडिलांनी एक धक्कादायक खुलासा केला। माझ्या मुलीला भेटायला गेलो होतो तेव्हा मला एक धुष्टपुष्ट माणूस भेटला होता। तो माणूस कोण याचा अद्याप पत्ता लागू शकला नाही। या व्यक्तीसंदर्भात अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। तसंच सगळे दुर्योधन दुःशासन झाले पण एकही कृष्ण इथं होऊन पावला नाही असं म्हणत मुलीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला। आणि तिथे गेल्याच्या नंतर एक माझ्या इनावळखीचा माणूस होता, कोण दष्टपुष्ट होता, कोण होता आणि काही मला माहिती नाही। सर तुम्ही मॅडमचे वडील का? म्हणलं हो। आणि मग काही लागलं तर मला सांगा। आता माझ्या मनात काही नाही। तितक्यात आमच्या मुलीनं बघितलं आणि माझ्या हाताला धरलं म्हणून घेतलं, म्हणले जाऊ दे त्यांचं काय आपल्याला काय गरज आहे यांची असं म्हणले। बाहेर आलो, म्हणजे बाजूला आलो आम्ही दोघं। त्याच्यानंतर मग ते म्हणला बरं असं म्हणला। मग ती म्हणली, ते लांब गेल्याच्या नंतर म्हणली कुणाला बी असं बोलत जाऊ नका, ही लोक म्हणली काहीतरी असं माझ्यावर दबाव आणाय बघतात म्हणली, त्याच्यामुळे बोलत जाऊ नका। मी कशाला बोललो, पुन्हा नाही बोललो। ज्यावेळेस हा मृतदेह आढळला गळफास घेतलेला त्याच्या आधी कधी बोलणं झालं का तुमचं? कधी येणार होते? हो, मग ते दिवाळीचं ते आता सांगितलं तसं। आता काय मागणी आहे बाबा तुमची? आमचं मागणं एकच आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा फाशीची हो। दरम्यान पीडित महिला डॉक्टरच्या भावानं या प्रकरणाची चौकशी SIT मार्फत व्हावी
अशी मागणी केलेली आहे। तर आरोपींना देखील कठोरात कठोर कारवाई आणि या कारवाईमधून त्यांना शिक्षा मिळावी असं देखील पीडितेच्या भावाने म्हटलंय। आम्हाला याच्या आधी काही पण माहित नव्हती, जे माहिती व्हायला लागले ते मीडियाद्वारेच माहिती झाले। जे पहिले झालं ते आम्हाला काही त्यांनी सांगितलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला काही पूर्वीची काही कल्पना नव्हती। पण जे आता झाले त्याच्यानुसार म्हणजे अशी मागणी करतो की SIT बसून पूर्णपणे चौकशी व्हावी आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे। काही संपदाशी काही बोलणं झालं होतं का? दिवाळीला ती येणार होती का? दिवाळीला ती म्हणजे 21-22 तारखेच्या नंतर येणार होते, अगोदर तिला सुट्टी नव्हती, त्याच्याबद्दल मग ती म्हणली सध्या नाही येत, नंतर येते।